आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंद तरंग. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता. तर आनंद होण्याचं कारणही तेवढंच महत्वाचं आहे. चला तुम्हाला दाखवतो. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख आणि पाहिन श्रीमुख आवडीने. तर मित्रांनो, शेतकऱ्याचं श्रीमुख म्हणजे काय तुम्ही बघू शकता की आपल्या बागेला म्हणजेच आपल्या फणसाला म्हणजे आपल्या सगळ्याच बागेला लावल्यापासून आज बरोबर 21 महिने पूर्ण झालेले आहेत. म्हणजे 2024 जूनमध्ये लागवड आहे आणि आता मार्च महिना चालू आहे. तर तुम्ही फणसांचं हे बघू शकता श्रीमुख. आणि मित्रांनो, आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या बागेतला पहिलाच फणस आपण आज तोडणार आहोत आणि त्याच्यामुळं हा आनंद आहे आमच्या चेहऱ्यावरती. तर खूप छान आहे. आमच्या पूर्ण कुटुंबासाठी, आमच्या पूर्ण बागेसाठी आनंदाची गोष्ट आहे की आम्ही आज फणस तोडणार आहोत. तर फणस तोडण्यासाठी माझ्या जोडील ना माझी पुतणी आहे सिया. तर सियाला विचारूया, सिया कसं वाटतं तुला फणस तोडताना आपल्या बागेतून? खूप छान वाटतं ना. चला मग तोडूया मित्रांनो. या बघा, आता हा फणस आज आपण कापतोय. 2 फणस आपण काढणार आहोत. आता इथे काटे थोडे पसरलेत म्हणजे पिके, म्हणून आपण हा फणस पहिला काढतोय. आणि गणपती बाप्पा मोरया, या पकड. आणि मित्रांनो, हे कष्टाचं फळ आहे. हे निसर्गाचं देणं आहे आणि निसर्गाची साथ आहे. आणि हा आमचा विठ्ठल रूपाने आपली झाडं जी उभी असतात त्याचंच हे फळ आहे आमचं. आणि सिया पकड फणस. सिया कसं वाटतं तुला? आता दुसरं फळ कापतो. तर बघू शकता मित्रांनो, 2 फळं आपण काढलेले आहेत. आता ना पिकायला 4-5 दिवस तरी जातील. तर हा आनंद म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं? तर शेतकऱ्यासाठी सुख म्हणजे नक्की हे असतं की त्याच्या त्यांनी लावलेलं फळझाडांना फळं येणं, त्याचं उत्पन्न वर्ग असून. मित्रांनो, आम्ही 2 आता ही पिकतील आठवड्याभरामध्ये. तर त्याची व्हिडिओ कंटिन्यू करू. ही इथंच ठेवूयात. त्यांची इकडे त्याचं हातावर गळतं. आणि दुसरा फणसाचा एक फणस आपण भाजीसाठी काढूयात. चला या. मित्रांनो, हा आनंद आहे ना, मी माझ्या ना प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. तुम्ही जर माझ्या व्हिडिओ बघत असाल तर मी नोकरी करून शेती करतोय. आणि नोकरी करून शेती केल्यानंतर हे एवढं भरघोस उत्पन्न आहे ना, हे भरपूर आनंद आहे आमच्यासाठी. चला बाईसाठी एक काढूया. आता त्याला कोकणामध्ये कोवरी बोलतात. आता आम्ही तर एवढी फणसाची भाजी वगैरे आपल्या भागा म्हणजे शहापूर तालुक्यामध्ये करत नाही. तर आपण पहिलाच प्रयत्न होणार आहे. मला जमले तर मी व्हिडिओ सुद्धा काढेल. ते फळ आहे हे फक्त भाजीसाठी काढले. तर मला जमलं तर मी याचे व्हिडिओ सुद्धा टाकेल. तर मित्रांनो, मी ना खरोखर आज खूप म्हणजे आम्ही सगळेच आनंदी आहोत. कारण आमच्या मेहनतीला यश आलेलं आहे, आमच्या कष्टाला फळ आलेलं आहे, निसर्गाने आम्हाला साथ दिलेली आहे. आणि म्हणून मी मित्रांनो सांगत असतो तुम्हाला की जसं जमेल तशी झाडं लावा, जे आवडत असेल ते तुम्ही झाडं लावा आणि हा आनंद उपभोगा. आता फळ तेवढा मोठं नाही आहे. तुम्ही बाहेर 100-200 रुपयाला विकत घेऊ शकता, 200-400 रुपये देऊन. परंतु स्वतःच्या शेतीमध्ये स्वतःची आवडती फळझाडं लावणं आणि मेहनत करणं आणि त्याला हे फळ येणं, याच्यापेक्षा मोठा आनंद मित्रांनो दुसरा कुठचाच नसेल. तर जमलं तर मी यांची व्हिडिओ टाकेल. आणि तुम्ही मला सांगा की आमची फणसाची वाढ कशी आहे, कशी वाटली व्हिडिओ. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ.